हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप सगळे मजेत असाल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाणेदार चिकट न होणारा, कुठलाही शॉर्टकट न घेता केला जाणारा गाजराचा हलवा. सो त्यासाठी मी अर्धा किलो गाजरं घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आमच्या इथे जास्त गोड खात नाही म्हणून मी साखर कमी घेतली. आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे. ड्रायफ्रूट तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे कुठले घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. आणि थोडेसे बदाम मी पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत की थोडेसे ते कट करायला बरे जातात, नाही तर कट होत नाहीत, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत. आणि आता जे आपण सगळं मटेरियल घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तुम्ही जर 1 किलो गाजर घेतला तर तुम्ही तसं मिल्क पावडरसुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता किंवा साखर ॲड अजून करू शकता. आता अर्धा किलोच्या प्रमाणानुसार मी हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सो हे सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला जर मिल्क पावडर वगैरे यूज करायची नसेल तर तुम्ही काही गरज नाही, नाही घेतली तरी पण चालू शकतं. पण मिल्क पावडरने एक छान बाइंडिंग येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते म्हणून मी घेतलेली आहे. ते गाजर मी पूर्ण वॉश केलेत आणि खिसून घेते. आता तुम्ही हे थोडेसे कट करून कुकरलासुद्धा शिट्ट्या मारून त्याला शिजवू शकता किंवा शिट्ट्या 2-3 काढल्या ना कुकरला ते छान शिजतं. पण असंच ही प्रोसेस आहे तर खिसल्यानंतरनी खूप छान लागतं. आणि त्यातूनसुद्धा मी जे आलं खिसायची खिसणी असते छोटी त्याने खिसलेले, त्याच्यामुळे त्याचं खूप बारीक खिसून त्याचा खिस तयार झाला. आणि सगळं पूर्ण गाजर मी सगळे यानेच खिसलेत. त्याने खूप छान आणि शिजायला पण खूप छान होतं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्याच्यामुळे तुम्ही असंच करा, गाजर पूर्ण अशाच पद्धतीने खिसून घ्या. थोडासा वेळ लागतो ह्या गोष्टीसाठी, पण तुम्ही असं करू शकता. जास्त अर्धा तास मला अर्धा किलो गाजरला मला 15-1 मिनटं लागली फक्त. असा काही खिस तयार झाला, खूप छान झाला होता. आणि तोपर्यंत मी कढईमध्ये तूप ठेवलं होतं आणि थोडंसं नरम तूप झालं, त्यामध्ये वेलची एक सांगायची राहिली, वेलचीसुद्धा घ्या. आणि तूप आपलं थोडंसं नरम झालं, थोडंसं वितळलं त्याच्यामध्ये, की जास्त हे करायचं नाही, जास्त गरम तूप करायचं नाही, नाहीतर एकदम करपट वास येतो. त्याच्यामुळं थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण गाजर खिसून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. गाजर एकदम त्यामध्ये छान कमी गॅसवरती छान परतून घ्यायचा, म्हणजे कुठेही फुल गॅस ठेवायचा नाही. छान कमी गॅसवरतीच पूर्ण परतून घ्यायचा. जोपर्यंत छान तो फ्राय होत नाही, त्याला ते पूर्ण मॉइस्ट होत नाही तोपर्यंत तसंच झाकून ठेवायचं. त्याला एक वाफ काढायची कमी गॅसवरती आणि थोडंसं नरम होतो थोड्या वेळाने. तो एक वाफ काढली की फक्त तुपाने त्याला एवढा मॉइस्ट आलेला आहे तोपर्यंत वेलचीची सुद्धा पूड करून घेतलेली आहे. आणि खूप मॉइस्ट होतो, कारण की तुम्ही प्रॉपर त्याला कुक करण्यासाठी वाफ काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान तो सॉफ्ट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काही बाकीचं अजून काहीच यूज केलं नाही, फक्त तुपामध्ये मी त्याला फक्त फ्राय केला. कुठेही पाणी वगैरे काही तुम्ही यूज करू नका शिजवण्यासाठी. खूप महिला लेडीज पाणीचा वगैरे शितोडा देतात, त्याला थोडंसं पाणी सोडतात एका साईडनी, त्याला गाजरच्या त्या हलव्याच्या शेजारनी सोडतात गाजरच्या शेजारून. तर मग ते थोडंसं हे होतं, त्याच्यामुळं पाणी काही ॲड करू नका तुम्ही. त्यामध्ये मी आता जी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान ती पण मिक्स करून घ्या. आता तुम्ही मिल्क पावडर दुधामध्ये पण ॲड करू शकता, असं काही नाही, पण मी डायरेक्ट याच्यामध्येच ॲड केलेली आहे. अशी पण खूप छान लागते, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही त्याचा. आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला हलवा तयार आहे. आणि त्यामध्ये आता आपण साखर टाकायची. थोडासा कलर चेंज होतो जेव्हा आपण मिल्क पावडर टाकतो तेव्हा, पण साखर टाकली की परत त्याचा कलर चेंज होतो आणि खूप छान त्याला कलर यायला लागतो. त्यामध्येच आपण लगेच दूधसुद्धा ॲड करून घ्यायचं. आणि मी थोडं थोडं करून अर्धा लिटर जे दूध होतं ते सगळं ॲड करून घेणार आहे त्याच्यामध्ये. थोडंसं घ्यायचं, परत वाफ काढायची, परत थोडंसं, एकदम काही पातळ करायचं नाही, जास्त पाणी ओतायचं, पाणी बोलले, दूध ओतायचं नाही. एकदम तुम्ही ओतलं तर पूर्ण त्याचं हे होऊन जाईल, कारण की थोडं थोडं करून तुम्ही त्याला वाफ काढायची. थोडंसं दूध ओतायचं एक पेलाभर, परत त्याला वाफ काढायची, ते पूर्ण घट्टसर होऊन द्यायचं. पुन्हा थोडं घट्ट झालं, पुन्हा राहिलं दूध त्यात टाकायचं, असं करायचं. एकदम कुठलीही गोष्ट टाकू नका त्याच्यामध्ये तुम्ही. आणि तुम्ही पाहू शकता मी त्याला वाफ केल्यानंतर किती दाटसरपणा आलेला आहे आणि खूप मस्त लागतो. कुठेही पाण्याचा तुम्ही यूज करू नका.
फक्त मिल्क पावडर आणि दूध या 2 गोष्टीमधूनच मी हे सगळं बनवलेलं आहे. मिल्क पावडरसुद्धा काही जास्त महाग नाही भेटत, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. पण जरी तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही फुल फॅटचं दूध यूज करा, म्हशीचं दूध यूज करा. त्याने त्याला एक घट्टसरपणा येतो, दाटसरपणा येतो हलव्याला. आता पाहू शकता तुम्ही, एका साईडला मी जेवणाची तयारी केली, चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि एका गॅसवरती गाजराचा हलवा कमी गॅसवरती ठेवलेला आहे. कुठे मी सगळ्या प्रोसेसमध्ये फुल गॅस केलेला नाही आहे, कारण की तुम्ही जर फुल गॅस केला तर आपण त्यामध्ये साखर ॲड केलेली आहे, तर ते ओढून धरतं आणि करपट लागू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आता त्याला किती दाटसरपणा आला आहे आणि किती घट्ट झाला आहे. खूप मस्त त्याला कलरसुद्धा आला, दाटसुद्धा झाला आणि कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण असं गाजर हे दिसणार नाही. खूप छान कुक झाला होता. खूप वास खूप सुंदर सुटला होता तुपामध्ये बनवलेला आणि खूप छान झाला. दूध प्रमाणामध्ये आणि हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितले अर्धा किलो गाजरसाठी अगदी योग्य आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत आणि जी आपण वेलची पूड केलेली आहे तीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते. वेलची पूड टाकल्यानंतर अजूनच खूपच छान स्मेल येत होता. तर खूप म्हणजे खूपच मस्त. अर्धा किलोसाठी मी 5 ते 6 वेलची यूज केल्या होत्या, त्यामुळे थोडं साखर टाकून ग्राइंड करून घेतल्या होत्या. तुम्ही पाहू शकता कलर किती मस्त आला आहे त्याला. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर त्यासुद्धा सांगा. आणि मी मस्तपैकी बाउलमध्ये काढला आणि ड्रायफ्रूटनी गार्निश केला. कसा दिसतो आहे आणि टेस्टला तर खूप सुंदर झाला होता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.